राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. जगाची लोकसंख्या 2050 पर्यंत 9.7 अब्जापर्यंत पोहोचण्याची शक्यता. संयुक्त राष्ट्राचा अहवाल. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील जंगमवाडी तलावातून पाणी उपसा सुरूच. लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचे 4,000 कोटींचे नुकसान. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, जनावरांसाठी चारा छावण्या उभा करा, अन्यथा लातूर जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे. लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे. लातूर बॅडमिंटन क्लबचे अध्यक्ष अभय शहा. आता बातमीपत्र विस्ताराने. जगाची लोकसंख्या 2050 सालपर्यंत 9.7 अब्जापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर या शतकाच्या अखेरीस हा आकडा 11.2 अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्र अर्थात UN ने या संदर्भातला अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये चिंतेची बाब म्हणजे येत्या काही काळात आशिया खंडातील लोकसंख्या वाढतच राहील असा अंदाज UNच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्या आशिया खंडात भारत आणि चीन या दोन देशाची लोकसंख्या ही काही अब्जांच्या घरात पोहोचली आहे. वर्षानुवर्ष या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नावर आळा घालण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. सध्या आशिया खंडात भारत आणि चीन या दोन देशांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या चीनची लोकसंख्या 135 कोटीच्या घरात तर भारताची लोकसंख्या 125 कोटीच्या घरात आहे. आशियाची लोकसंख्या सध्या सुमारे 4.4 अब्ज आहे. ही लोकसंख्या 2050 पर्यंत सुमारे 5.3 अब्जच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 10 देशांमध्ये आशिया खंडातील चीन, भारत, बांगलादेश, इंडोनेशिया आणि पाकिस्तानचा समावेश आहे. तर आफ्रिका खंडातील नायजेरिया, लॅटिन अमेरिकेतील ब्राझील आणि मेक्सिको, उत्तर अमेरिकेतील अमेरिका आणि युरोपमधील रशिया या देशांचा सर्वाधिक लोकसंख्येमध्ये समावेश आहे. जळकोट तालुक्यातील जंगमवाडी साठवण तलावात बऱ्यापैकी पाण्याचा साठा असून हा साठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असला तरी या तलावावर अद्यापही मोठ्या प्रमाणात विद्युत मोटरीच्या सहाय्याने पाणी उपसा सुरू आहे. यामुळे तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. प्रशासनाने तात्काळ मोटारी बंद कराव्यात अशी मागणी पाटोदा, माळहिप्परगा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंचांनी तहसीलदाराकडे केली आहे. जवळपास सर्वच साठवण तलाव कोरडे पडले आहेत. जळकोट तालुक्यातील जवळपास सर्वच तलावावरील मोटारी शेतकऱ्यांनी बंद केल्या. मात्र जंगमवाडी तलावावरील मोटारी अद्यापही सुरू आहेत. गेल्या 3 वर्षापासून लातूर जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पण दरवर्षी पेरण्यायोग्य पाऊस पडल्याने पेरण्या होऊन शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काहीतरी पडत होते. पण यावर्षी मात्र पावसाने लातूर जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. कृत्रिम पाऊस देखील नाराज झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,000 कोटींचा फटका बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी बळीराजाला मदतीचा हात देण्याची गरज आहे. जिल्ह्यात खरीपाची पेरणी क्षेत्र 5,56,000 हेक्टर आहे. जिल्ह्यात जूनमध्ये सुरुवातीला पाऊस झाला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली. जिल्ह्यात 3,69,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एकूण पेरणीच्या 66% पेरणी झाली आहे. यात शेतकऱ्यांनी 48,000 हेक्टर क्षेत्रावरील पीक मोडून काढले आहे. इतर ठिकाणची पिके वाया गेली आहेत. जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यापासून पावसाने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी महसूल मंत्री एकनाथ खडसे विमानात बसून आले, पण लातूरवर कृत्रिम पाऊसही रुसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या होत्या नव्हत्या तेवढ्या आशाही आता मावळल्या आहेत. शेतकरी हताश झाला आहे. जिल्ह्यात एकूण पेरलेल्या क्षेत्रापैकी 2,45,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. जिल्ह्यात सोयाबीनचे हेक्टरी 18 क्विंटल उत्पन्न पकडले जाते. त्यामुळे 44 लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले असते. त्याचा किमान 3,000 रुपये क्विंटल भाव धरला तर 1,325 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.
वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या करा, शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांची फीस माफ करा, अन्यथा मंत्र्यांना लातूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जळकोट उदगीर मुख्य मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, रामराव राठोड, अर्जुन आगलावे, श्रीकांत सूर्यवंशी, बबन भोसले, श्रावण गायकवाड, मुरारी सूर्यवंशी, बालाजी बारमाळे, गोविंद माने, शिवाजी केंद्रे, विठ्ठल चव्हाण, श्याम डांगे, गोविंद ब्रह्मण्णा, अशोक डांगे उपस्थित होते. जळकोट तालुक्यातील शेतकरी गेल्या 2 वर्षापासून दुष्काळाच्या छायेत अडकला आहे. आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. मजुरांना कामे नसल्याने कामासाठी ते बाहेर जात असल्याने गावे ओस पडत आहेत. या परिस्थितीत शासनाकडून मदतीची अपेक्षा असल्याचे बनसोडे म्हणाले. तहसीलदार अविनाश कांबळे यांना मागण्याचे निवेदनही देण्यात आले आहे. लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी लातूर बॅडमिंटन क्लबचे अध्यक्ष अभय शहा यांनी मुंबईत राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुल 14 एकर जागेत आहे. सर्व सुविधायुक्त खेळांचे मैदान, जिम्नॅशियम हॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, बॉक्सिंग हॉल व मैदानी खेळांची सुविधा येथे उपलब्ध आहे. लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नानेच लातूरला बॅडमिंटन हॉलसाठी 2 कोटीची मंजुरी मिळाली होती. 14 ऑगस्ट रोजी लोकनेते देशमुख यांची पुण्यतिथी असून या दिवशी बॅडमिंटन हॉलला त्यांचे नाव दिल्याची घोषणा करावी अशी मागणी या निवेदनात शहा यांनी तावडे यांच्याकडे केली आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. लोकसभेत ललित मोदी प्रकरणावर पुन्हा गोंधळ. गर्विष्ठ सरकार विरोधकांना भीती दाखवतंय, काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे संकट, 5 दिवसात 3घांचा मृत्यू. लातूर शहरातील उत्तर विभागांतर्गत मागील काही दिवसात वीज चोरी विरोधात धडक मोहीम राबविण्यात आली. 60 वीज चोरांवर दंडात्मक कारवाई. औसा तालुक्यातील गोंद्रे येथील साईबाबा शुगर्स या खासगी कारखान्यांची 5 कोटी 15 लाखाची मालमत्ता तहसीलदारांनी केली जप्त. पंकजा मुंडे आजपासून 15 ऑगस्ट पर्यंत दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्हा दौऱ्यावर. हवामान अंदाज. आज 24°C ते 26°C आहे. उद्या दिनांक 13 ऑगस्ट 2015 चे हवामान अंदाज 25°C ते 27°C राहील. आजचा सुविचार. संस्कारातून स्वभाव निर्माण होतो आणि स्वभावातून आपली वृत्ती. विनोद पवार. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. जगाची लोकसंख्या 2050 पर्यंत 9.7 अब्जापर्यंत पोहोचण्याची शक्यता. संयुक्त राष्ट्राचा अहवाल. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील जंगमवाडी तलावातून पाणी उपसा सुरूच. लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचे 4,000 कोटींचे नुकसान. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, जनावरांसाठी चारा छावण्या उभा करा, अन्यथा लातूर जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे. लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे. लातूर बॅडमिंटन क्लबचे अध्यक्ष अभय शहा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय. पण मी सुदेशना धुतमल
सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.